फायनली आपली ट्रिप निघालेली आहे फार्म हाऊसला जायला आणि आपण व्लॉग डायरेक्ट ऑटोमधून शूट करतो. इथं आपण 4 जणच आहे, बाकीचे लोक आपल्याला पुढे भेटतील. आणि इथं कार्तिक ट्रेनचा टायमिंग बघतो असं आपल्याला लवकर पोचायला. पहिला मुलुंड स्टेशनला पोचून तिकीट काढली आणि पहिला आपण तिकीट डोंबिवली ट्रेनची काढलेली. मग तिथून आपल्याला जायचं होतं भिवंडी आणि ह्याला बघा म्हैस दिसतो आहे. मग फायनली ट्रेन भेटल्यानंतर ट्रेनमध्ये जाताना खूप भारी व्ह्यू दिसत होता आणि जाम गरम पण होतं, तर ऊन होतं म्हणून. आणि हे तुम्ही बघू शकता मुंबादेवी, इथं पण जायचं आपल्याला, एकदा जाऊ लवकरच. आणि मग नंतर आपण पोचलो स्टेशनवरून आणि तिथून आपण ट्रेन चेंज करतो आहे. वसई विरार साईडची आपल्याला ट्रेन पकडायची आहे. अभी कैसा फीलिंग आ रहा है? गाँव जा रहे हैं. ट्रेन बघा खूप जुनी आहे आणि आपल्या तर आता आपण आलो होते भिवंडी रोडमध्ये आणि आता आपण लिफ्टमधून एका मित्राच्या घरी आलो आहे. आपला चेक इनचा टाईम 6 वाजता आहे. आधी इथे येऊन आपल्या रात्रीची तयारी करायची आहे. चिकन 4:30 तर आपल्याला 6 वाजता चेक इन आहे. तर आपल्यासोबत विजयी लोक कोण नाही, कार्तिक मी आणि बाकी स्कूलचे मित्रच आहेत सगळे. तुझे कोण नाही आले. मग आपली दुसरीकडे जाईल. आम्ही आज आपण मोठा ब्लॉग बनवतोय, तर मला नाही वाटत मी छोटा ब्लॉग अपलोड करू शकतो कारण माझ्याकडे क्लिप्सच नाहीत. तर 2 दिवस तर नाही येणार, डायरेक्ट मोठा ब्लॉग येईल. भेटू सुद्धा काय बोलला. रोम रोम भाइयों. टेक्नोलॉजी बिचारा सॅड कार्तिक. अरे दूसरा चप्पल पहनना हो जैसे फेंक रहा है. तर मित्रांनो आता आपण निघालोय आपल्या लोकेशनवर जायला आणि संध्याकाळचे 6 वाजून गेलेले, आपल्याला लेट झाले. आणि पहिला आपण दोघं खाली आलोय आणि अजून 2 जण येत आहेत. कॅब बुक केली आहे, कॅब यायला जातात थोड्या वेळात, जाऊ मग. तर मित्रांनो फायनली तुम्ही बघू शकता आपल्या पाठचा पूल एवढा भारी. आणि भाई यायला एवढं टाइम लागले ना, रस्ता एवढा बेकार होता, जाम ट्रॅफिक खूप होता आणि व्ह्यू जाम भारी आहे. व्ह्यू बघा, तिथे छोटा स्विमिंग पूल, इथे मोठा आहे, तिथे रेस्ट करायला जागा आहे आणि इथे आपले रूम आहेत. हे लोक आत गेलेत आणि बाकी व्ह्यू जाम भारी आहे. बाकी उद्या सकाळी उठून इथून जाम भारी व्ह्यू दिसतो आणि इथं आजूबाजूला पूर्ण जंगल आहे. तर आता पोचलोय, आधी मम्मीला कॉल करून घेतो पोचतोय करून. आणि इथे स्लाईड पण आहे, इथे 1 आहे, तिथं 2 आहे. आता इथे आपलं टेबल लावू आणि आपली अजून 4 पोरं येत आहेत. आम्ही 4 जण पुढे आलो कारण टायमिंग खूप दाखवत होतं आणि त्या लोकांना कॅब भेटत नाही, म्हणून आम्ही बरं झालं लवकर आलो. आम्हाला कॅब भेटली आणि फायनली विला बघितला आहे. पहिला आधी आम्हाला घाबरलेलो की हा विलाच आहे की माहिती नाही, मग नंतर कॉल केला, मग माहिती पडलं बुकिंग ह्याच विलाची आहे. तर आता आज जाऊन बॅग ठेवतो, कपडे चेंज करून डायरेक्ट जाऊ पूलमध्ये. आणि बाकी त्या लोकांना यायला 10 तरी वाजतीलच बहुतेक, कारण रस्ता खूप खराब होता. आम्हीच कसं तरी आलोय. तरी ते 4 बेड आहेत, 4 या 3. आणि इथे आल्या आल्या एक मास्टर बेड पॅन काढायला लागला. आणि एक सोलो बेड. कुठे मास्टर बेडरूम? राईट, मास्टर बेडरूम कपलसाठी, पण इथे आम्हाला गरज नाही, आमची गरज बाहेरच पुरेल. आणि इथे अजूनही काय, आपण कपलसाठी हा बघा झोपला. हे बाकी आपण सगळे इथेच. हे चेंज आता कुठे जाणार? पूल भाई पूल. जा उसके लिए लाइट या गाईस, तुम्ही पण मजा करा.
ऐसा हाथ पहिला ये विमल देखो ये वो स्टीफन हॉकिंग नहीं लग रहा है फाइट में का है तो गोदी में उठाते हैं अरे उसको भी ताज पिलाता है उसको भी ताज पिलाता है वो इसको भी गोदी में उठा रुक जा बेबी ये रुक ऐसे नहीं एक मिनट बहुत मजा है अबे विमल ही ना चला जाए अरे लादी को नहीं नीचे दिमाग खुल ही ना रहा जरा बहुत नहाने का शौक है तुझे तर सकाळी उठून रेडी झालं पूलमध्ये जायला. काल रात्री सकाळचा विलाचा व्ह्यू काहीतरी असं आहे आणि ती लोक ऑलरेडी पूलमध्ये गेलेले आहेत. तर आता आपण पण कालचे कपडे घातलेत. आता जाऊ डायरेक्ट पूल. बघा तर मित्रांनो आता आपण निघालोय घरी जायसाठी आणि संध्याकाळचे 6 वाजले, लेट झाले तरी हे लोक अजून निघतातच आहे. आधीच ऑलरेडी 2 जण निघालेले आहे आणि हा मस्तपैकी फार्म हाऊसला आपण बाय बाय करूया. आणि तिथे एक मित्र उभा आहे तर आपण बघू इथून आधी स्टेशनला जाऊ मग तिथून कॅब करू. याला बघा काय मित्रांनो तुमचा इव्हेंट मॅनेजर आता थकलाय. आता घरी जाऊन फक्त झोपायचं आहे. नाही झोपायचं पण नाही आपल्याला गावाला निघायचं आहे. फायनली आपण आता निघालोय आणि आपल्याला इथे रिक्षा भेटली आहे आणि 6 जण घुसलोय त्यात 2 आणि त्या पण 14 जण बसलोय. आणि इथून डायरेक्ट जाऊ कुठे शिवाजी चौक मध्ये. इथे पण आहे तो लॉक झालाय. तिकडून बस आता बघू काय भेटतं. तसं घरी जायचं आणि फक्त आता बेडच दिसते झोपायचं कारण लवकर. तर मित्रांनो हा व्लॉग आपण इथेच एंड करतोय कारण खूप थकलेलो होतो आणि मग नंतर शूट नाही केलं. तर भेटूया नेक्स्ट व्लॉग मध्ये लवकरच. बाय बाय.